शनिवार म्हणलं ना पब्लिक कधी कधी कोणा मागे शेण लागत बरं का, तसं माझ्या माग लागला होता आज. एकतर गाडी पंक्चर झाली, त्याच्यामध्ये पाऊस चालू आणि मी घेतलं चॅलेंज पुरं झालं नाही. पाऊस तर एवढा होता तुम्हाला सांगतो पब्लिक पुरावर लावूनच घरी आलो नाही संध्याकाळी 6 वाजता. आता काय करणार, चला काय झालं बघू सर्व सविस्तर माहिती. रामकृष्ण हरी आणि शुभ सकाळ पब्लिक. तर तुमचं स्वागत आहे आपल्या लॉग मध्ये. तर लॉगचा विषय असा आहे पब्लिक की आपण एक चॅलेंज घेतलंय. तुम्हाला तर माहिती आहे नवरात्र उत्सवात चालू आहे आपलावाला. तर चॅलेंज तुम्हाला सांगू शकत नाही, डायरेक्ट ऑन द स्पॉट कम्प्लीट करणार आपण चॅलेंज. जाऊ नका नाराज होऊ, तुम्हाला सांगून टाकतो काय चॅलेंज घेतलंय मी. तर पब्लिक आता नवरात्र चालू तुम्हाला तर माहिती आहे आणि भरपूर पब्लिक उपवास धरते नाही का, काही उपवास पण धरते त्याच्यामध्ये चप्पल पण सोडते नाही का नवरात्र 9 दिवस. त्याच्यामध्ये मी ना तुम्हाला सांगतो पब्लिक एक दिदीला बघायचं दररोज कॉल जाताना. तर चॅलेंज असं होतं पब्लिक, त्या दिदीचे पाय वगैरे धुवून त्याची पूजा करणार होतो, असं चॅलेंज होतं. ती तर हो बोलली बरं पब्लिक चॅलेंज ऍक्सेप्ट करायला. त्यांचे मॅनेजर साहेब आम्हाला नाही बोलले. आता जर नाहीच म्हटलं काय इलाज दुसरा, दिदीला म्हटलं माझ्या एवढं फक्त गिफ्ट ऍक्सेप्ट कर, ते माझं चॅलेंज कम्प्लीट होऊन जाईल. म्हटलं काही टेन्शन नको घेऊ. आणि तुम्हाला सांगतो पब्लिक त्या दिदीला एवढं वाईट वाटलं. आता तुम्हीच सांगा पब्लिक मी काय चॅलेंज घेऊ शकतो जे कम्प्लीट होऊ शकतं असं. कॉलेजला आलो होतं पब्लिक, 15 मिनिटाचं काम पण सगळा कार्यक्रम झाला बरं का माझा वाला. पाऊसचा मोकार आला होता, काम वगैरे झालं, नंतर गाडी पंक्चर झाली, परत गाडी पंक्चर वगैरे काढली. तुम्हाला म्हटलं ना शे माग राहिलो काय खरं नसतं बरं का पब्लिक. जे चॅलेंज घेतलं ते कम्प्लीट झालं नाही आणि वरून पाऊस आल्यानं मोकार थोडं पटवलं. एवढं तरी बरं का पुऱ्याच्या घरी पोहोचलो मी, नाही तर पुरामध्ये वाहून गेलो असतं बरं का पब्लिक. चला काहीतरी करावं लागतंय. आणि पब्लिक तुम्ही चॅलेंज टाकायला विसरू नका बरं का. जय श्रीराम.